देशाच्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी खामगाव शहरातील शिवाजीनगर भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून 19 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे। आजचा नवीन भारत झुकणार नाही आणि थांबणार नाही हे पुन्हा एकदा भारतीय लष्कराने व सरकारने जगाला सिद्ध करून दाखवले। पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या सेनेने ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलेला चोख प्रत्युत्तर हे अतिशय अभिमानास्पद आहे। वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारत मातेस व शहीद झालेल्या जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांना अभिवादन करण्यासाठी ही भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली श्री शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर येथून भव्य तिरंगा रॅली भुसावळ चौक, सर्की लाईन, अर्जुन जल मंदिर, महावीर चौक, त्रिशूल चौक, फरशी, घाटपुरी नाका, सिव्हिल लाईन, जलम नाका, खामगाव जिल्हा न्यायालय मार्गाने सदर रॅली ही टॉवर चौकात राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला। आपल्या देशानेच नाही तर अख्ख्या जगाने पाहिलं की पहलगाम मध्ये पाकिस्ताननी पाठवलेल्या अतिरेक्यांनी नीचतेचा कळस केला। धर्म विचारून लोकांना मारलं आणि अनेक घरांना त्यांचा आधार जो होता तो आधार हिरावून घेतला आणि इतकी म्हणजे बदल्याच्या सुडाच्या भावनेने केलेली जी हत्या आहे त्या हत्येला भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र भाई मोदी या भारताचे सर्व नेते यांनी एकत्रित येऊन ठरवून आपल्या सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानला दाखवून दिलं की आम्ही नुसतं बॉर्डरच नाही तर तुमच्या देशात घुसून तुम्हाला सडेतोड उत्तर देऊ शकतो। आणि सिंदूर ऑपरेशन ज्या आपल्या बहिणींचं खऱ्या अर्थानं कुंकू पुसलं गेलं, ज्या मुलांचे आईवडील मुख्य आधार गेला, त्यांच्या पाठीशी हा देश उभा आहे। या सैन्य दलांच्या पाठीशी हा देश ताकदीनं उभा आहे। या देशातले सर्व नागरिक यांना समर्थन देतात, त्यांच्या पाठीला ताकद म्हणून उभं राहतात। हे समर्थन देण्यासाठी आजची तिरंगा यात्रा होती आणि मी या खामगावातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की एका आव्हानावर एवढे सर्व नागरिकांनी दाखवून दिलं की खामगाव सुद्धा, या बुलढाणा जिल्हा सुद्धा या देशाच्या तिन्ही सैन्य बलांच्या पाठीशी आहे। ज्या लोकांना अतिरेक्यांनी छळलं, ज्यांचा आधार हिरवून घेतला, त्या कुटुंबियांच्या पाठीशी त्या भारतीय लोक आहेत। हे समर्थन दर्शवण्यासाठी आजची ही तिरंगा यात्रा होती। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।